आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आता तयारीला वेग आलेला आहे। जर आपण पाहिलं तर 14 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची जी मंचकी निद्रा आहे त्या मंचकी निद्रेला प्रारंभ होणार आहे आणि 22 तारखेला खऱ्या अर्थानं घटस्थापनेनं शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होणार आहे। मात्र आता आपण तुळजाभवानी मंदिरामध्ये आहोत। या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरामध्ये जे आहे ती रंगरंगोटीचं काम जे आहे ते अगदी युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जे आहे ती या शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये एक छबिना मिरवणूक जी आहे ती काढली जाते आणि त्याच्यामध्ये ही जी सर्व वाहनं आहेत या वाहनाचा त्यामध्ये विशेषतः वापर केला जातो। याचं एक ऐतिहासिक महत्त्व देखील आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत असतं। याच्यामध्ये हत्ती असेल, त्याचबरोबर गरुड असेल, ही जी विविध वाहनं आहेत ती या छबिना मिरवणुकीसाठी वापरली जातात आणि आता त्याचं काम जे आहे कलरिंगचं काम जे आहे ते पेंटर करताना पाहायला मिळतात। मोठ्या युद्धपातळीवर हे सगळं काम सुरू आहे। मला सांगा किती दिवसापासून तुम्ही काम सुरू केलंय, किती दिवसात पूर्ण होईल? 8 दिवसापासून काम चालू केलेलं आहे। अजून साधारण 4 दिवस लागतात। किती याच्यामध्ये कुठले कुठले वाहन आहेत, काय काय त्याचं? नवरात्रातले 9 वाहनं असतात। जसे की गरुड, तुम्ही सांगितल्याप्रमाणे गरुड, मोर असतो, हत्ती असतो, सिंह असतो, वाघ असतो, परत हत्ती एक येतो परत। हे रथ पाहता तुम्ही, एक रथ येतो। असे साधारण 9 असतात वाहनं, नवरात्रातले 9 वाहनं असतात। जर आपण पाहिलं तर अगदी युद्ध पातळीवर जी आहे ती या ठिकाणी तयारी सुरू असताना पाहायला मिळते। एकीकडं मंदिर संस्थांच्या वतीने देखील भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, सुलभ दर्शन मिळावं यासाठी युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न केलेले पाहायला मिळत आहेत। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।